नमस्कार मित्रांनो, सर्व मित्रांना मनापासून नमस्कार करतो आणि सर्व माझ्या लाडक्या बहिणीला आणि माझ्या सर्व ह्या महाराष्ट्रातल्या भावाला आणि बहिणीवाला सांगतो की कधीही आपलं मत देताना विचार करून मत द्या लाडक्या बहिणींनो आणि माझ्या लाडक्या भावांनो। तरी एक शासनाची खिळी होती, लाडक्या बहिणींनो तुम्हाला 1500 रुपये म्या योजनेमधून देतो असा एक निर्णय काढला त्यांनी। कारण त्यांच्याकडं असं आपोआप जिंकायला औषध नव्हतं, त्याच्यामुळं त्याने एक डोक्यामध्ये एक औषध काढलं। ते तर कोणचं औषध? तर लाडकी बहीण योजना। 1500 रुपये दिले की लाडकी बहीण आपली। अरे पण 1500 रुपये घेऊन तुम्ही मतदान देऊन तुम्हाला वगळण्यात आलं मित्रांनो। काही दिवस तुम्हाला लाडकी बहिणीचे पैसे दिले, पण मित्रांनो त्यांच्या डोक्यामध्ये परत यायलं की कुठली महिला कशी, त्याला कसं काय वगळायचं, त्याचा काय त्रुटी काढायची। जर तुमचा ठामपणे जरी तुमचा शासन भाऊ असता तर एकही महिला वगळली नसती। ह्याच्या तर डोक्यात धरा लाडक्या बहिणींनो आणि माझ्या भावांनो। तर लाडकी बहीण हा योजना एक तुम्हाला मोह आणि कोपराला गुळ लावला होता शासनानं, आणि तुम्हाला 1500 रुपयेमध्ये तुमचं मत विकून त्यांनी बरोबर तुमचं मत जिंकलं त्यांनी फक्त 1500 रुपयेमध्ये। तर सर्व लाडक्या बहिणी उभाळल्या आणि माझा लाडका भाऊ म्हणून सर्व बहिणीवानी मतदान केलं आणि त्यांना निवडून आणलं। आणि आता निवडून आणल्याच्या नंतर त्यांच्या डोळ्यामध्ये तुरट्या निघाल्या। त्या कशाला तुरट्या निघायच्यात? अहो 1500 रुपये द्यायला आणि 1500 रुपयेमध्ये 30 तुरट्या काढायला कशासाठी? तरी आता विचार करा सर्व मतदारांनो, फक्त आपल्या डोक्यात ठेवा, कोण 1000 देईल, कोण 1500 देईल, कोण 10,000 देईल, तर तुम्हाला हाक दिलाय म्हणजे तुमचा हाक विकू नका ही नम्र विनंती करतो भावाला आणि बहिणीवाला। कशाची लाडकी बहीण योजना, कशाचा लाडका भाऊ योजना, ही एक काल्पनिक दृष्टिकोन आहे आणि फक्त जिंकण्यासाठीचा विषय राहतो मित्रांनो। तर मला ह्या शासनाचं बिलकुल काही मला अजिबात आवडत नाही। अरे त्याच्यापेक्षा काँग्रेस जनता पार्टीला द्या तुम्ही ठामपणे लाडक्या बहिणींनो, ती काय तर आपल्यासाठी करेल हे लक्षात ठेवा भावांनो आणि बहिणींनो। मी सांगतो काँग्रेस जनता पार्टी हा नवीन पक्ष निघाला आहे, तरी त्या पक्षाला तुम्ही निवडून द्या। शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघतच राहा।